नमस्कार, मी निलेश दुरी जनआधार टाइम्समध्ये आपले स्वागत करतो. आरे दुग्ध वसाहतीत गंभीर असे एक प्रकरण आहे जे आज उजेडात आलेले आहे. 4च दिवसापूर्वी आरे दुग्ध वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी 33 एकर जागा बामकोटेक यांना देण्याचा जो आदेश होता, 20 वर्षापूर्वीचा जो आदेश होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि ती जागा शासन पुन्हा आपल्या ताब्यात घेत आहे. याचं कारण असं आहे की आरे कॉलनी ही इको सेन्सिटिव्ह झोन आहे, नॉन डेव्हलपमेंट झोन आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 19 सारीपूत नगर या ठिकाणी एक बिल्डर आरे दुग्ध वसाहतीच्या जागेवर एसआरए प्रकल्प राबवत असल्याचा गंभीर आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. सारीपूत नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश दादा आहेत. अविनाश सर, काय सांगाल, हे नक्की हा जो गंभीर विषय आपण उजेडात आणलेला आहे आणि आपण बहुतेक सर्वच विभागामध्ये माहिती अधिकारात अर्ज करून स्वखर्चाने ही शासनाची जी करोडो रुपयाची जागा आहे ती वाचवण्यासाठी जो प्रयत्न करत आहेत. आम्ही पाहिले आहे की आपण एवढे कागदपत्र जमा केले आहेत आणि आता आपण मुख्य कार्यकारी अधिकारी आरे श्रीकांत शिरपूरकर साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे. तर काय सांगाल, नक्की हा विषय काय आहे आणि शिरपूरकर साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे? बघा, असं की आरे हे सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेरेशन झालेलं आहे आणि काही काळापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याच्यावरती एक छोटंसं बाईट दिलेलं आहे की या सेन्सिटिव्ह झोनमध्ये आता यापुढे कोणताही प्रकल्प होणार नाही. पण आता आम्हाला असं दिसून येते की जी 32 एकर त्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट होत होतं त्याच्यामध्ये आरे प्रशासनाने दखल घेऊन ती जागा आमची आहे हे सिद्ध करून हे त्यांच्या ताब्यात घेतलं. पण हनुमान नगर, सारीपूत नगर, जेविल लिंक रोड या ठिकाणी 2006ला जी भू अभिलेख, आरे डेअरी व MIDC या तिघांमध्ये जी सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये डिक्लेरेशन त्यांनी असं आलेलं आहे की त्याच्यामध्ये ती जागा ही आरेची हद्द आहे आणि CO साहेबांनी पण सांगितलं आम्हाला की ती आमची जागा आहे, त्याच्यासाठी आम्ही मीटिंग लावतोय व कायदेशीर कोर्टात त्याचा म्हणजे आम्ही प्रोव्हिजन म्हणजे करत आहोत. आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊ. आणि दुसरी गोष्ट अशी की मी MIDCला पत्रव्यवहार केला होता, RTI केला, त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट मिळाले. MIDCने मला असं सांगितलं की त्या डॉक्युमेंटमध्ये की हनुमाननगर हे आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहेत. ज्या टायमाला आम्हाला कार्य करायचं होतं पॉकेट नंबर 9, पॉकेट नंबर 9 म्हणजे वेरावली सिटी सर्वे नंबर 2, त्याचा पूर्ण प्रोजेक्ट हे त्या टायमाला जॉईंट सर्वे करून त्यांनी त्यांच्या हाती घेऊन पॉकेट नंबर 9 हा त्यांनी प्रोजेक्ट केला. त्याच्यानंतर जो राहिलेला भाग पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर याची शहानिशा करून त्यांनी त्या टायमाला हे म्हणजे पोलिंग म्हणजे काही ठराविक लोक जे पोलिंग जे होते पोलिंगदार त्यांच्या माध्यमातून हे दिशा आणि रेखांकित ड्रॉइंगमध्ये रेखांकित करण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये पश्चिमेस आपल्याकडे पेपर आहेत, आज करा बरेचसे पेपर आपण माहिती अधिकारात काढलेले आहेत, ते दिसून येत आहे. आणि मला वाटतं आपण SRA, MIDC, MMRCL आणि मुख्य कार्यकारी या सगळ्या विभागाशी पत्रव्यवहार केलेत. तर ह्याची प्रत आम्ही SRAलाही म्हणजे आम्ही RTI केला आहे, त्याच्यामधून पण आम्ही काही गोष्टी काढलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे पूर्वेस मुख्य कार्यकारी अधिकारी दुग्ध वसाहत यांची जागा आली आहे, पश्चिमेस कमल अमरोई व मिल्क जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड व उत्तरेस मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे आरेची आणि दक्षिणेस
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या बाजू आरे दुग्ध वसाहत याची जागा हे याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक पेपरामध्ये दिसून येते. तर ही आम्ही व माझे माझे काही संघटक जे आहेत सगळ्यांनी मिळून, जसे भानुदासजी झाले व आपले विठ्ठल विठ्ठल परब झाले आणि चेतन, असे म्हणजे काही सहकार्य जे आहे ते जे म्हणजे आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही, पण शेवटी जर भविष्यामध्ये जर आरेनी त्याच्यामध्ये दखल घेतली तर तिथे राहणाऱ्या लोकांचं नुकसान हे कोण करणार? व बिल्डरनी दिशाभूल करून काही लोकांना म्हणजे इथपर्यंत की शासनाला दिशाभूल करून त्यांनी या प्रोजेक्टचा म्हणजे लोकांना इथपर्यंत की म्हणजे त्यांना घरं तोडून मोकळी गेली. तर एवढ्या लोकांचं नुकसान, आता याच्यावरती आम्हाला चिंता होते की या लोकांना न्याय कसं भेटेल. तर त्यासाठी आम्ही सीओ साहेबांना या त्यांच्या निदर्शनात आणून दिलं की या गोष्टी अशा आहेत, हे तुमच्या हद्दीमध्ये आहेत. तर सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं हा हे आमचीच आहे आणि 100% आमची आहे. हे त्यांनी डिक्लेरेशन त्या टायमा म्हणून आरे डेअरी कमिशनर, आरे सीओ व भूलेख अभियानचे अधिकारी हे तिघांनी मिळून त्या ठिकाणी व्हिजिट करून त्यांची शहानिशा केली व त्यांनी सांगितलं ही जागा आरेची आहे, 100% आरेची आहे असं म्हणून खात्री आम्हाला दिली. पण आता इथून आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आरे डेअरीमधून. तर आरे डेअरीमधून आम्ही आता बाहेर आलो, पण आता आम्हाला आमच्या लोकांची चिंता होत आहे की आता आमची लोक जे ज्यांना म्हणजे आशा होती, जे बिल्डरनी एवढ्या लोकांच्या म्हणजे स्वप्नांसाठी खेळलं की त्यांनी म्हणजे स्वप्न रचले की आम्हाला बिल्डिंग मध्ये फ्लॅट भेटणार व आम्ही बिल्डिंग मध्ये राहू व आमची म्हणजे भविष्य म्हणजे चांगल्या पद्धतीने आम्ही म्हणजे काढू. पण आता हे सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे या ठिकाणी कोणताही प्रकल्प होणार नाही. तर एवढी लोकांचं नुकसान जो होत आहे त्याची भरपाई करणार कोण? तर मला शासनाकडे फक्त एवढीच माझी प्रार्थना आहे की आमच्या लोकांना न्याय मिळावा व बिल्डर जे चुकीचे जे केलेलं आहे सगळी भरपाई त्यांच्याकडनं घ्यावी व त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांची त्यांची जे आजपर्यंत नुकसान जे झालेलं आहे त्याची पूर्ण भरपाई करण्यात यावी. नाही नाही, अविनाश दादा, माझं म्हणणं असं आहे की जर ही जागा आरेची आहे तर आरे कॉलनी आरे प्रशासनाने एनओसी दिली होती का की तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी? नाही, त्या सीओ साहेबांनी मी त्या टायमाला मी येऊन त्यांना आरटीआय केला होता. त्यांना विचारलं होतं की सीओ साहेब म्हणजे असं असं त्या ठिकाणी तिथे प्रकल्प होत आहे, हे तुम्हाला म्हणजे कल्पना आहे का? ती जागा आरेची आहे, हे या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कल्पना दिली आणि लिखितमध्ये मी कंप्लेंटधार म्हणून माझी सही घेतली आणि माझ्या कंप्लेंटधारावरून त्यांना नोटीसही गेली. म्हणजे बिल्डरला पहिली नोटीस गेली तर त्यांनी उत्तर दिलेलं नाही. दुसरी नोटीस जेव्हा गेली होती तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं फक्त काही पेपर म्हणजे जे ठराविक पेपर म्हणजे SRAचे ते ठराविक पेपर देऊन मोकळे झाले. पण त्याच्यामध्ये सिद्ध होत नव्हतं. तरी त्यांनी तिसरी नोटीस काढली होती. तिसरी नोटीस काढली पण बिल्डरनी तिसरी नोटीस घेतली नाही. ती परत त्यांनी केली. नाही, या संपूर्ण प्रकरणामध्ये जबाबदार कुठला विभाग आहे? कुठल्या जबाबदार विभागामुळे हा सर्व घोळ झाला असं आपल्याला वाटतं? एवढा आपण अभ्यास केला म्हणून आपल्याला विचारतो. SRA, कारण का SRAने शहानिशा केली पाहिजे होती. त्या जागेचं मूळ मालक व प्रॉपर्टी कार्ड हे म्हणजे कितपर्यंत खरं आहे हे खोटं आहे या गोष्टीची सगळ्या म्हणजे पूर्ण सत्य परिस्थिती पूर्ण समोर घेऊन SRAला म्हणजे मान्यता दिली पाहिजे होती. म्हणजे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट होते की ही जागा आरेची आहे आणि कुठेतरी भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा हा प्रकार आहे आणि याबाबत आपण आरे कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही संबंधित बिल्डरला 3 वेळा नोटीस बजावली आहे. तसेच जे काही संबंधित विभाग आहेत त्या सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही आरेची जागा असल्यास आपण ती ताब्यात घेऊ. कुठल्याही प्रकारचा SRAचा प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात येणार नाही. मुळात SRA प्रकल्पाला कोणत्याही लोकांचा ह्या ठिकाणी विरोध नाही आहे, परंतु विषय असा आहे की जर SRA प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्यात आला आणि भविष्यामध्ये जर ही जागा आरेची आहे हे जर प्रूफ झालं तर ती पुन्हा आपल्या आरे ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी ज्या काही
सदनिका देण्यात येतील तर ताब्यात घेण्यात येईल आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, हेच यांचं म्हणणं आहे. बरोबर ना? हेच आपलं हा. म्हणणं आहे, हेच यांचं म्हणणं आहे की कुठेतरी लोकांचं नुकसान होऊ नये. नक्की ती जागा कोणाची आहे हे शासनाने एकदा ठरवावे आणि त्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात यावा. सर, आपण पण बरीच याबाबत आपल्याकडे माहिती आहे, काय सांगेल, काय नक्की विषय आहे हा? मला सांगायचं आहे की 2005 रोजी त्या ठिकाणी MIDC ने प्रकल्प केला पॉकेट नंबर 9 आणि सिटी सर्वे नंबर 2 या ठिकाणी SRAच्या माध्यमातून MIDC ने प्रकल्प राबवला. त्या प्रकल्प राबवल्यानंतर त्याच्या बाजूला ती जागा होती. त्या जागेचं त्या लोकांनी कुठल्याच त्यांच्या कागदपत्रावर नोंद घेतली नव्हती की ही जागा त्यांना डेव्हलप करायची आहे म्हणून. कारण त्या लोकांनी त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचा विचारच नाही केला. काही एखादा बिल्डर एक ठिकाणी जातो, एका जागेचं जेव्हा डेव्हलपमेंट करतो त्या ठिकाणी दुसरा बिल्डर हस्तक्षेप करू शकत नाही. कारण ती जागा त्यांच्या निगडीत जवळीत असून त्यांनी ती डेव्हलप करण्याचा विचार केला नाही. कारण की ती जागा त्या बिल्डरला कळून चुकलेलं होतं की ती जागा आरेची आहे. त्यामुळे त्याने त्या ठिकाणी हात घातलेला नव्हता. 2010 रोजी तिथे ब्रिकस्टोन कंपनीचे आनंद परब म्हणून हे डेव्हलपर येतात तिथे आणि हनुमाननगर गृहनिर्माण संस्था त्यांना अपॉइंट करते. आणि त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा प्रपोजल SRA ला सबमिट केलं की ही जागा आम्ही डेव्हलप करण्याचा विचार करत आहोत, त्या ठिकाणी त्यांना ते त्यांचे जे कागदपत्र आहे ते त्यांना नकार दिला त्यांना की तुम्ही डेव्हलपमेंट करू शकत नाही. काही कागदपत्राची कमी होती, असं काहीतरी कारण होतं. पुन्हा त्यांनी त्यांना अप्लाय केलं. त्यावेळेला ते अग्रीमेंट केले होते. त्या अग्रीमेंटनुसार 2014ला त्या अग्रीमेंटनुसार ती अग्रीमेंटची जी काही पेपर त्यांनी बनवले होते, नकाशे वगैरे ते सबमिट करण्यासाठी ते तयार केले होते, ते पुन्हा परत घेऊन त्यांनी पुन्हा प्रपोजल बनवून पुन्हा तिथे SRA मध्ये सबमिट केलं. आणि त्यानंतरही देखील त्याला हे केलं. त्यावेळेला ती इमारतीची काहीतरी उंची 9 माळ्याची काहीतरी होती आणि आता त्यांनी जे प्रपोजल टाकलेलं आहे ते 20 माळ्याच्या इमारतीचे टाकलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काही प्रॉपर्टी कार्ड MIDC लावण्यात आलेलं असं आम्हाला कळलेलं आहे. पण MIDC म्हणते की MIDC ही आमची जागा येत नाही, आमची जागा नाहीये. अजून MIDC जागा आमची येत नाहीये तर मी जागा आहे कुणाची? आणि आमचं तिथे बालपण गेल्या कारणाने आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की माझ्या स्वतःच्या घरावर आरे प्रशासनाने 95ला कारवाई केलेली आहे. आमचे कागदपत्र आरे प्रशासनाच्या अंडर आहेत. आमच्यातल्या काही केसेस नोंदणी आरेकडे नोंद आहेत. त्या ठिकाणी जन्म मृत्यू नोंदणी आरेचा ऍड्रेसवर मिळते, आम्हाला 65 ने भेटतं. दुसऱ्या गोष्टी त्या ठिकाणी जो बाजूचा प्रकल्प आहे त्याला 93 हा लागतो आणि हा डेव्हलपरने तिथे ऍड्रेसचा चेंज करून आमचा 65 सोडून तिथे 93चा उल्लेख केलेला आहे. आणि माझं हे SRAला असंच म्हणणं आहे की जो प्रकल्प तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहात 93 मध्ये, कारण तो प्रकल्प तुम्ही 93 मध्ये राबवावा. तो आम्ही जो राहतो, ज्या जागेत राहतो तो 65 आहे आणि आरे प्रशासनाची जागा आहे. हे आम्ही वारंवार आरे प्रशासनाला सांगितलं. तर आरे प्रशासनाने 2 नोटीस काढून त्यांना बजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जी जागा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहात ती आरे प्रशासनाची जागा आहे. तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्ही आरे प्रशासनाकडे सबमिट करा. पण त्यांनी थातूर मातूर असे काही पेपर आरेकडे जमा केले, त्याचं काही त्यांना समाधान झालं नाही आरेचं. मग त्यांनी पुन्हा त्यांना तिसरी नोटीस काढली. तिसरी नोटीस त्यांनी घेतलेली नाही. तिसरी नोटीस त्यांनी पोस्टाद्वारे आम्हाला पाठवा असं त्याचं म्हणणं होतं. कारण की त्यांनी केलेली चोरी ही उघडकीत येऊ नये म्हणून त्यांनी वारंवार हे लांब करण्याचा प्रयत्न केला. लांब करण्यात त्यांनी आपलं काम साधण्याचा प्रयत्न केला की झोपडपट्टी खाली करून घ्यायचा. आणि जोपर्यंत वेकेंट होत नाही तोपर्यंत कुठल्याही शासन त्यांना रोखू शकत नाही, अशा प्रकारचा त्याची विचारधारा झालेली आहे. आणि आमचं म्हणणं आहे, आम्ही विकास कामाला विरोध करत नसून आम्हाला जे काही आता घडतंय हे उद्या जर का इमारत झाल्यानंतर जर घडलं असतं तर तेथील स्थानिक आहेत, जे लोक रहिवासी आहेत, एवढ्या वर्षापासून तिथे आपलं वास्तव मांडलेलं आहे त्यांनी, ते वास्तव त्यांना गमवावं लागेल. ही बारी त्यांच्यावर येऊ नये म्हणून आम्ही जो पुढाकार घेतलाय की ही जागा आरे प्रशासनाची आहे हे ठाम होऊ द्या. आरे प्रशासनाने त्याचा विचार करू दे. आरे प्रशासनाने विचार करून त्यांना नोटीस बजावी, ते जागोच काम थांबवावं आणि जे लोक बाहेर गेलेले आहेत त्यांचं पुन्हा तिथे पुनर्वसन करावं. ही आरे प्रशासनाकडे माझी विनंती आहे. SRAला देखील माझी विनंती आहे, तुम्हाला प्रकल्प राबवायचा असेल, संबंधित जागा मालक कोण आहे त्यांच्या परवानग्या घ्या, रीतसर सर्वांच्या परवानग्या घ्या आणि तुम्ही डेव्हलपमेंटला सुरुवात करा. मला कुठल्याही प्रकारच्या विकास कामाला विरोध नसून उद्या लोकांचं काही होणारं नुकसान आहे त्या नुकसानाची आपण पाप डोक्याशी घेऊ नका व त्यांना ती आरे प्रशासनाची जागा असेल तर आरे प्रशासनाने आपला बोर्ड लावून तिथे जागेवर मालकी हक्क दाखवावा.
तर हा गंभीर प्रकार आता आपण पाहिला उजेडात आणलेला आहे. आपण संबंधित जे बिल्डर आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करू, त्यांचं देखील म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर लवकरच या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागांची आणि या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयुक्त दुग्ध विकास वरळी यांच्याकडे आयोजित केलेली आहे. त्याचा देखील आपण पाठपुरावा करू आणि या सर्व जो हा घोटाळा आहे त्याचा आपण खोलवर जाण्याचा प्रयत्न करू. मी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमसह निलेश धुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव, अरे